गुढीपाडवा सण का करतात? पहाटेचा सोनेरी सूर्यप्रकाश खिडकीतून आत येत होता. 7 वर्षांचा वेदांत डोळे चोळत गॅलरीत आला. तिथे त्याचे माधव आजोबा एक उंच बांबूची काठी घेऊन काहीतरी तयारी करत होते. आजोबा, तुम्ही हे काय करताय? वेदांतने कुतूहलाने विचारले. आजोबा हसले आणि म्हणाले, आज गुढीपाडवा आहे ना, आपल्या मराठी वर्षाचा पहिला दिवस. आजोबांनी काठीला एक रेशमी भरजरी वस्त्र गुंडाळले. वेदांत म्हणाला, पण आपण हा सण का साजरा करतो? आजोबा सांगू लागले, बाळा, या दिवशी अनेक शुभ गोष्टी घडल्या होत्या. गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. चल, मी तुला यामागची गोष्ट सांगतो. वेदांत आजोबांच्या शेजारी बसला आणि कान देऊन ऐकू लागला. आजोबा म्हणाले, खूप वर्षांपूर्वी प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणावर विजय मिळवून याच दिवशी अयोध्येला परतले होते. प्रभू राम, सीतामाता आणि लक्ष्मण जेव्हा परत आले तेव्हा संपूर्ण अयोध्या आनंदाने न्हाऊन निघाली होती. अयोध्येतील लोकांनी आपल्या लाडक्या राजाचं स्वागत करण्यासाठी घराघरांवर उंच ध्वज आणि गुढ्या उभारल्या होत्या. सगळीकडे फुलांच्या माळा लावल्या होत्या. तोच विजयोत्सव आपण आजही गुढी उभारून साजरा करतो. आजोबांनी डोळे मिटून तो प्रसंग आठवत सांगितले. वेदांतला ही गोष्ट खूप आवडली. आजोबा पुढे म्हणाले, आणखी एक गोष्ट आहे. शालिवाहन नावाचा एक महान राजा होता. त्याने शत्रूंना हरवण्यासाठी मातीचे सैन्य तयार केले होते. त्याच्या पराक्रमाची आठवण म्हणूनही हा दिवस शालिवाहन शके या नावाने साजरा होतो. आजोबा, मातीचे सैनिक कसे लढले असतील? वेदांतने विचारले. आजोबा म्हणाले, त्याच्या जिद्दीने त्या मातीच्या मूर्तींमध्येही प्राण फुंकले गेले. हा दिवस अन्यायावर न्यायाने मिळवलेल्या विजयाचा आहे. वेदांतला आता गुढीचे महत्त्व समजू लागले होते. आजोबांनी आता गुढीवर कडुलिंबाची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधली. त्यावर एक तांब्याचा गडवा, तांब्या उपडा ठेवला. बघ, ही झाली आपली गुढी तयार. हा तांब्याचा तांब्या म्हणजे यशाचे शिखर आहे, आजोबा अभिमानाने म्हणाले. वेदांतने त्यांना गाठी बांधायला मदत केली. मग आजोबांनी वेदांतला थोडे कडुलिंब आणि गूळ खायला दिले. वेदांतने तोंड वाकडे केले. आजोबा हसून म्हणाले, बाळा, हे कडूपण आपल्याला आठवण करून देते की आयुष्यात सुख आणि दुःख दोन्ही येणार आणि आपण दोन्ही हसत स्वीकारले पाहिजेत. आणि बघ, निसर्गही कसा बदलला आहे. आजोबांनी बाहेरील झाडांकडे बोट दाखवले. वसंत ऋतूचे आगमन झाले होते. झाडांना नवीन पालवी फुटली होती आणि कोकिळा गात होती. हा सण म्हणजे निसर्गाच्या नव्या रूपाचे स्वागत देखील आहे, आजोबा म्हणाले. घरामध्ये पुरणपोळीचा गोडवास दरवळत होता. वेदांत धावत स्वयंपाकघरात गेला. आजोबांनी त्याला जवळ घेतले आणि म्हणाले, नव्या वर्षाची सुरुवात उत्साहाने आणि गोडव्याने कर. वेदांतने आनंदाने टाळ्या वाजवल्या. आता त्याला गुढीपाडवा का साजरा करतात हे नीट समजले होते.